you must be knowing, guys, India's manufacturing sector is comparatively weaker. So in order to create a Atmanirbhar Bharat, Make in India initiative further more large and long impacting also. The scheme that got appreciation like that has not only created a good or positive sentiments here in the domestic market. However, other than the India also, मग ही जी स्कीम है, that is the production linked incentive scheme, PLI, is very crucial scheme for the country. या PLI स्कीमवर UPSC मेन्स मध्ये ऑलरेडी क्वेश्चन्स विचारलेला आहे. ठीक आहे, आजच्या DWP सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट दिस PLI स्कीम. पेपर GS3 इथे कनेक्ट होईल आणि बाय द एंड ऑफ दिस सेशन तुम्हाला या स्कीम बद्दल, या स्कीमला कसं आन्सर रायटिंग स्ट्रक्चर मध्ये पुट इन करायचंय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाय द एंड ऑफ दिस सेशन कळेल. सो वॉच इट टिल द एंड and also like and subscribe. So guys, बघा क्वेश्चन काय आहे आजचा. Discuss the rationale of the production link incentive scheme. Also mention its achievements. 10 मार्क्स साठी क्वेश्चन आहे. सो इथे क्लिअर आपले दोन डिमांड्स आहेत. ठीक आहे, एक दिस वन आणि दुसरं. तो पहिला आहे rationale behind PLI scheme and second its achievement also. बघा इथे ना, what in order to answer this question तुम्हाला काय माहिती पाहिजे, what you should know. ठीक आहे, एक तर PLI काय आहे त्याच्याबद्दल फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, किती सेक्टर मध्ये ऍप्लिकेबल आहे, कधी लॉन्च झाली, काय मेजर पर्पज होतो, ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर त्याचे अचिव्हमेंट्स काय, त्याचे परत काहीतरी फिगर्स आणि व्हॅल्यूज असतील. सो दिस थिंग्स यू नीड टू कीप विथ यू गाइस. ओके, सो मग इंट्रोडक्शन इथे यांनी फार क्लिअर दिला, याला काहीच अदरवाइज ऑप्शन नाहीये. दॅट यू नीड टू डिफाइन इन सेन्स स्टार्ट विथ. ठीक आहे, स्टार्ट विथ द PLI, जिथे PLI काय आहे, कधी लॉन्च झालाय, कसा याचा नेचर आहे हे सांगायचं आहे. सो प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम इज द बॅकबोन ऑफ आत्मनिर्भर भारत इंडिया and ultimately by which we are trying to make India a great manufacturing nation also. So it is a part of Make in India initiative with the 14 sectors considered for it, where the production incentive schemes, the incentives attached with the production and its quantity, that means actually ground based production would give you a kind of subsidy. That is what the very nature of this PLI scheme. 20-25 words मध्ये तुम्हाला क्रक्स करायचा याचा. ठीक आहे, याला शॉर्ट करा आणि 25 वर्ड्स मध्ये याला कन्क्लूड करा, जो एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलाय. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय, मेन बॉडी. मग मेन बॉडी मध्ये काय, क्लिअर दोन पार्ट असतील मेन बॉडीचे, एक असेल रॅशनल, दुसरा असेल अचिव्हमेंट्स. तो पहिला रॅशनल काय, रॅशनल म्हणजे सिम्पली काय ऑब्जेक्टिव्ह आहे, काय रिझनने ही स्कीम लॉन्च केली आहे. सो पहिला आहे बूस्टिंग डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग. ऍज वी नो, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इज कंट्रीब्युटिंग कंपॅरेटिव्हली लेस अँड वीकर to the Indian economy than that of the other sector. So the very first objective is to boost domestic manufacturing. National Manufacturing Policy 2011 आहे जी प्रमोट करतीये this particular strategies ला. Attracting investment. We need to promote investment. We want to be garage for AI. We want to be biopharmaceutical production hub. IT software equally आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे. So considering all this, 50% आज पण मोबाईल आपण इम्पोर्ट करतोय, and that is what the need टू हॅव डोमेस्टिक प्रोडक्शन. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आपल्याला गरजेची आहे. त्याच्यानंतर रिड्युसिंग इम्पोर्ट डिपेंडन्सी, चायना ॲज अ मेजर इम्पोर्ट हब फॉर pharmaceutical product, electronic products and other things, critical minerals and those things, or right. So we have to promote this. Employment generation, मग आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन करायचं आहे. ऑटोमोबाईल सेक्टर असेल, फूड प्रोसेसिंग सेक्टर असेल, टेक्सटाईल सेक्टर्स, हे सगळे जे 14 सेक्टर त्यांचं नाव सांगतोय मी तुम्हाला. सो हे सेक्टर जे आहेत तिथे एम्प्लॉयमेंट जनरेशन, ज्याच्या थ्रू ग्रास रूट आणि स्किल्ड लेबरला सुद्धा जॉब अवेलेबल होईल, जो अदरवाइज फार मोठा कन्सर्न आहे फॉर द केस ऑफ country now. Support to the key sectors and MSMEs. MSMEs are the soul of country like India, the manufacturing heart of the India. ठीक आहे, सो इथे मग त्या सेक्टर्सला, की सेक्टर्सला आणि MSME पण याला प्रमोट करायचं, कारण हे सेक्टर ग्रो झाले तर ऑटोमॅटिकली यू विल फाइंड दॅट वुड रादर ग्रो. मग
अचीवमेंट्स काय दॅट 2020 मध्ये लॉन्च केली होती. नाव वी आर इन टू दी 6 years ऑफ दिस. सो व्हॉट आर दी अचीवमेंट्स अगेन. सो पीआयबी राईट, इथे काहीतरी तुम्हाला सबस्टॅन्शिएशन देणं मस्ट आहे. अकॉर्डिंग टू पीआयबी, हा सगळा डेटा पीआयबी मधून घेतलाय मी. व्हॉट द फर्स्ट थिंग दॅट इट हॅज इन्क्रीज्ड प्रोडक्शन अँड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, द इन्व्हेस्टमेंट ऑफ द लेवल और द ऑर्डर 18 लाख करोड और 19 लाख करोड ऑलमोस्ट has been achieved with 2 lakh crore of invested amount, right? That is domestic and foreign also. That is again you will find that thanks to the PLI. Next you will find export increased. The amount of export of this 14 sector products, particularly automobile, electronic goods, then pharmaceutical products, you will find 4 lakh crore or more is already being achieved. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे गेनफुल एम्प्लॉयमेंट दॅट इज बिंग क्रिएटेड ऑलमोस्ट 12 lakh plus, right? Gainful employment have been created under the different domains, unskilled, skilled, semi-skilled, and that particular way women are equally contributing for, consider for this growth. Then technological innovations for the purpose of EVs, right? Electric vehicles है, renewable energy productions है, ठीक है, food processing sectors है, the specialty skills, steel sectors है, हे सगळे जे sectors आहे तिथे काहीतरी innovation या PLI skill ने प्रमोट केलं आहे. Ultimately positive sentiments create केले for the purpose of this manufacturing here in the country. So considering China plus one strategy by global manufacturing player, India has set herself as a potential otherwise investment hub. So simply conclusion मध्ये काय करणार आपण, conclusion मध्ये इथे आपण करणार की याच्यामध्ये एक तर yes, this scheme has put ourselves China plus one strategy or the in the global manufacturing landscape. Yes, और सेकंड वे तुम्ही काय करू शकता की मग या स्कीम मध्ये काही अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. सो देर इज इक्वली अलॉंग विथ द अचीवमेंट देर आर सम फर्दर पोटेन्शियल दोज कॅन बी अचीव्ड बाय मीन्स ऑफ पॉलिसी रिफॉर्म्स, बाय adding more sectors into the umbrella of PLI scheme, then again keeping transparency and fast forward approval, and ultimately the calculating the real time benefits of the PLI would rather give it a flying edge, and that is how this question on the PLI can be achieved. So conclusion आणि body you will find you can absolutely त्या ways मध्ये काय करू शकता तुम्ही इथे डील करू शकता. आय होप की हा जो एक्सप्लेनेशन आहे तो तुम्हाला प्रिटी मच क्लिअर आहे, आणि काही डाऊट असेल तर यू कॅन ॲब्सोल्युटली लेट मी इन द कमेंट बॉक्स. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा टू दिस चॅनल. थँक्यू.